सोहम, हे वागणं तुला शोभलेलं नाहीये. घर सोडून येणं कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही असू शकत. तुझ्या मनात एकदाही आलं नाही का की असं तुझं हे इथं सासरी आल्यावर तिलोत्तमा ताईंच्या मनावर काय परिणाम झाला असेल? हो, काय बोलताय तुम्ही? सोहमने योग्य निर्णय घेतलाय. आणि पप्पा, तो ना माझा नवरा आहे. त्याने नेहमी मॉमचा का विचार करायचा? माझ्यावर संकट आलं, त्या घरात माझा अपमान झाला, तर त्याने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा नाही राहायला पाहिजे का? तारा बेटा, हे बघ, तो तुझा नवरा आहेच, पण त्याआधी तो त्या घरातला मुलगा देखील आहे, हे विसरू नकोस. तिलोत्तमा ताईंना मी चांगलं ओळखतो. या एका निर्णयामुळे त्या किती दुखावल्या गेल्या असतील याची कल्पना आहे का तुला? मॉमला काय वाटतं, मॉमला काय हवंय, मी असा वागलो तर मॉम काय विचार करेल? आयुष्यभर फक्त याच गोष्टींचा विचार करत आलोय मी बाबा. माझ्या संसाराची काळजी, मला काय वाटतं याचा कधी मॉमने विचार केलाय का? मग मी आता मॉमचा विचार कशाला करू? सोहम बेटा, ज्या घरात सगळे निर्णय त्या ठरवतात, तू घर सोडलंस याचा अर्थ तोच काढला जाणार जो त्यांना वाटतोय. ताराने तुला फूस लावली असंच म्हणणार ते. तुमच्या दोघांच्या वेडेपणामुळे ताराबद्दलचं त्यांचं मत सुधरेल की अजून बिघडेल याचा सदा विचार तरी केला का तुम्ही? नाही केला विचार. पण तुम्ही सांगा ना मला, सारंग कसा सावलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो, तिची ढाल बनून, तसंच जर सोहम माझ्या पाठीशी उभा राहिला तर काय प्रॉब्लेम आहे? तो माझ्या पाठीशी नाही का उभा राहू शकत? ती इतकी वाईट आहे का? तारा बेटा, सारंग सावलीचं उदाहरण देणं थांबव. प्रत्येक गोष्टी तुलना करणं हे बरोबर नाही. हे बघ, सारंग नेहमी सावलीच्या मागे उभा असतो, कारण सावलीचा खरेपणा, निस्वार्थ भावना आहे तिच्याकडे. आणि सारंग नेहमी सावलीच्या चांगल्या गोष्टींच्या मागे उभा असतो. तिच्यात आणि तुझ्यात खूप फरक आहे बेटा. ती घर तोडत नाही, घर जोडते. चांगल्या गोष्टींच्या मागे उभे राहणं आणि हट्टापायी घर सोडून येणं यात खूप फरक आहे बेटा. बाबा, मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त तारासाठीच केलं. माझा कुठलाही वेगळा हेतू नव्हता त्यामागे. आणि जर तुम्हाला मी इकडे येण्याने अडचण होणार असेल तर इट्स अ कम्प्लिटली फाईन. मी माझी व्यवस्था कुठे वेगळीकडे करीन. इनफॅक्ट मी ताराची पण व्यवस्था माझ्याबरोबर करू शकतो. चल तारा, आपण वेगळीकडे जाऊ राहिला. प्लीज प्लीज सोहम, गैरसमज करून घेऊ नकोस. अरे, हे घर तुमचंच आहे, मी कुठे नाही म्हणतोय. पण प्रश्न सोडवायला शिका. उलट तुम्ही अजून कठीण करताय. बघ बेटा, तुम्ही दोघांनी तिथे राहावं, दोघांनी सुखाचा संसार करावा, हेच मला वाटतंय. माझं एवढंच म्हणणं आहे की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मला विचारायला हवं होतं. कारण तडकाफडकणी घेतलेल्या निर्णयांची खूप मोठी किंमत मोजावी लागते. ठीक आहे, आमचंच चुकलं. रागाच्या भरात नाही सुचलं आम्हाला. आता तुम्ही सांगा की आम्ही काय केलं पाहिजे, ह्याने मॉम आम्हाला परत घेतील. हे बघ मा, अशा परिस्थितीत फक्त एकच व्यक्ती मार्ग दाखवू शकतो, ती म्हणजे सावली.